Good afternoon, all of you. In this lecture, we will start our next question, marketing research process. In last lecture, we will discuss what is mean by marketing research and its feature, right? So now we start marketing research process. Marketing research मध्ये आपण काय लर्न केलं शॉर्ट मध्ये? Marketing research is a systematic activity gain and again new knowledge regarding marketing problem and marketing opportunity, right? आपण मार्केटिंग मध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत त्याबद्दल सर्च करतो, त्या गोष्टी आयडेंटिफाय करतो आणि मार्केटिंगचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करतो. ओके, दिस इज कॉल्ड द मार्केटिंग रिसर्च. पण हा जो आपण डेटा कलेक्ट करतो, तो अनालाइज करतो, इंटरप्रिट करतो, त्यावेळी काही स्टेप आपल्याला फॉलो कराव्या लागतात. ह्या स्टेप कोणत्या आहेत बघा. First point is identifying and defining the problem. So the first step in the marketing research is to identify a problem or opportunity. म्हणजे कोणताही रिसर्च करण्याच्या आधी आपण तो कोणत्या पॉइंट वरती करणार आहोत. दॅट मीन्स फर्स्ट ऑफ ऑल वी फाइंड मार्केटिंग प्रॉब्लेम, राईट? मार्केटिंग प्रॉब्लेम काय आहे किंवा अपॉर्च्युनिटी काय आहे हे फाइंड आउट करावं लागेल फर्स्ट स्टेप मध्ये. The problem could be decrease in sale, increase in competition, poor service quality and so on. आता मार्केटिंग मध्ये एकच प्रॉब्लेम आहेत का? नाही, तर बरेचसे प्रॉब्लेम आहेत. मग त्या प्रॉब्लेम मध्ये कोणत्या एका पॉइंट वरती तुम्हाला रिसर्च करायचा आहे. म्हणजे काही इथं एक्झाम्पल दिलेली आहे. डिक्रीज इन सेल, सेल जर डिक्रीज होत असेल तर तो कोणत्या कारणामुळे होतो याच्याच वरती आपल्याला डीप स्टडी करावा लागेल. देन इन्क्रीज इन कॉम्पिटिशन, पुअर सर्व्हिस क्वालिटी. एखादी ऑर्गनायझेशन, एखादं सर्व्हिस सेक्टर जर पुअर सर्व्हिस क्वालिटी देत असेल तर ते कोणत्या कारणामुळे देत आहे, त्यांची प्रॉब्लेम काय आहेत, त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण काय करतो तर तो रिसर्च हा करत असतो. सो इन दिस फर्स्ट स्टेप वी डिफाइन क्लिअरली मार्केटिंग प्रॉब्लेम. पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपला ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय आहे हा अंडरस्टूड करायचा आहे आणि मग त्याच्याशी रिलेटेड आपण नेक्स्ट स्टेप कडे जाणार आहोत. इज इट क्लिअर फर्स्ट स्टेप? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So step number 2, setting the research objective. So once the problem is defined, the next step is to find out what the researcher want to achieve. मग आता आपण आपला प्रॉब्लेम डिफाइन केला. जो प्रॉब्लेम कोणता होता आपण अज्युम करू. सपोज पुअर सर्व्हिस क्वालिटी हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तर सर्व्हिस क्वालिटीशी रिलेटेड तुम्हाला काय करायचे आहे, तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे डिफाइन करायचे आहेत सेकंड स्टेप मध्ये. ओके, सो इन अदर वर्ड द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च शुड बी इस्टॅब्लिश्ड. आणि ह्या सेकंड स्टेप मध्ये तुम्ही काय करताय, तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे इस्टॅब्लिश करताय. स्पेशली सांगितलं जातं ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी स्मार्ट. ऑब्जेक्टिव्ह हे कसे असायला हवे, स्मार्ट. स्मार्ट स्टँड फॉर माहिती आहे ना, स्मार्ट कॅपिटल मध्ये येईल आणि म्हणजे स्मार्ट स्टँड फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, रिलायबल, अचिवेबल, टाइम बॉन्ड. ओके, असे तुमचे ऑब्जेक्टिव्ह असणं महत्वाचं आहे. स्मार्ट म्हणजे स्मार्ट नव्हे, स्मार्ट लाईक मिनिंग आहे. सो तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे स्मार्ट असले पाहिजे. थर्ड स्टेप, डेव्हलपिंग द रिसर्च प्लॅन अँड रिसर्च डिझाईन. आता आपण आपले ऑब्जेक्टिव्ह डिफाइन करून झालेले आहेत. सो थर्ड स्टेप कडे येतो आपण. तिथे आपल्याला काय करायचे, रिसर्च डिझाईन प्रिपेअर करायचं आहे. सो रिसर्च डिझाईन इज द प्लॅन फॉर द कंडक्टिंग अ रिसर्च. रिसर्च डिझाईन म्हणजे काय, रिसर्च डिझाईन इज अ लाईक अ प्लॅन. रिसर्च डिझाईन इज अ ब्ल्यू प्रिंट असं सुद्धा म्हटलं जातं. ब्ल्यू म्हणजे ते ब्ल्यू कलरचे नसते, पहिली गोष्ट. ब्ल्यू म्हणजे त्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व असणार आहेत रिसर्चच्या. सो त्याला एक वर्डिंग दिलेलं आहे, रिसर्च डिझाईन इज द ब्ल्यू प्रिंट ऑफ द रिसर्च और रिसर्च डिझाईन इज द मास्टर प्लॅन. मास्टर प्लॅन का, कारण तो एक रोड मॅप आहे, यामधून ऍक्च्युअली आपल्याला रिसर्च कसा करायचा आहे ह्या गोष्टी इन्क्लूड्स असतील. दॅट इज वाय. सो इट गाइड्स द रिसर्चर इन डेटा कलेक्शन अँड गिव्ह गायडन्स टू द रिसर्चर. The three types of the research design are exploratory research, descriptive research and experimental research.
म्हणजे आता हे फार डिटेल आपल्याला जायचं नाहीये की कशा पद्धतीचे रिसर्च असतात. हे टाइप्स दिलेले आहेत, तुम्हाला कोणत्या पद्धतीने तुम्ही रिसर्च करू शकता. मग तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह करायचं आहे का, एक्सप्लोर करायचं आहे का, इच अँड एव्हरी फॅक्टर रिगार्डिंग रिसर्च ऍक्टिव्हिटी, का प्रत्येक पॉइंट वरती तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचं आहे. ओके, सो ह्या थर्ड स्टेप मध्ये आपण सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करतो आणि ह्या प्लॅनिंगलाच रिसर्च डिझाईन असं म्हटलेलं आहे. इज इट क्लिअर? थर्ड स्टेप. Yes, ma'am. Then point number 4, determining data need. मग आपण प्लॅनिंग करून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, डेटा तुम्हाला कोणता रिक्वायर असणार आहे हे आपण फोर्थ स्टेप मध्ये क्लिअर करतो. सो इन दिस स्टेप a marketing research process is to determine the data need. The researcher must consider whether they use primary data or secondary data or both. म्हणजे तुम्हाला कोणत्या डेटाची गरज आहे, प्रायमरी डेटा मधून तुम्ही जर डेटा कलेक्ट केला तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का, की तुम्हाला सेकंडरीज डेटा हवा आहे किंवा दोन्हीही हवी आहे. देन अवेलेबिलिटी, accuracy, reliability of the data and the cost and time required to collect the data. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डेटाशी रिलेटेड ह्या फोर्थ स्टेप मध्ये क्लिअर करताय. प्रायमरी डेटा म्हणजे आपण मिनिंग बघितलेला आहे, दोज डेटा अवेलेबल, दोज डेटा वी कलेक्ट फर्स्ट टाइम, ओरिजिनल डेटा म्हणतो प्रायमरीला. सेकंडरी डेटा मीन्स दोज डेटा ऑलरेडी इन व्हेरियस सोर्सेस लाईक बुक, जर्नल, इंटरनेट, मॅगझिन एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, सो ह्या स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत, डेटा नीड ही डिफाइन करणार आहोत. देन पॉइंट नंबर 5, that means step number 5, determining data sources. So the researcher has to take decision on the sources of collecting data. Data can be collected from primary or secondary sources. So primary data can be collected by using survey method, observation method, by personal interview, etc. And secondary data can be collected from companies record, book, trade journal, magazine, internet, etc. म्हणजे आपण डिटरमाइनिंग डेटा नीड म्हणजे प्रायमरी मध्ये मग कोणत्या सोर्सला इम्पॉर्टन्स देणार आहोत, सर्वेला देणार आहोत, ऑब्झर्वेशनला देणार आहोत की पर्सनल इंटरव्ह्यूला. मग सेकंडरी मधून जेव्हा डेटा कलेक्ट करायचा आहे तेव्हा आपण कोणत्या सोर्स मधून कलेक्ट करणार आहोत. ओके, सो ह्या गोष्टी आपण इथे डिसाइड करतो. पॉइंट नंबर 6, स्टेप नंबर 6 इज सॅम्पलिंग डिझाइन. The next step in the marketing research process is of sampling design. Since the researcher has limited time and other sources, he cannot collect information from all the people in the market. म्हणजे मार्केटिंग रिसर्च इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग. बेसिक गोष्ट लक्षात घ्या, आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर प्रत्येक कस्टमरला व्हिजिट करून प्रत्येक कस्टमरला मीट करून विचारणार आहोत का यू आर सॅटिस्फाय ऑर नॉट, नाही ना. That is why here we prefer the sampling design. That means we select some sample for our research and the result is applicable to whole population. आणि मग जो काही रिझल्ट येईल तो आपण होल पॉप्युलेशनला काय करतो, अप्लाय करतो. दिस इज कॉल्ड द सॅम्पल डिझाइन. सो देअरफॉर द सॅम्पलिंग डिझाइन इज व्हेरी डिफिकल्ट टास्क फॉर द रिसर्चर. ओके, कारण सॅम्पल जर आपला रॉंग असेल तर तुमचे रिझल्ट हे रॉंग येऊ शकतात. दॅट इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 5, 6. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So Yes, ma'am. spelling mistake आहे त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल सॉरी. Then point number 7, step number 7, collection and procedure of data, processing of data, sorry. In this stage, data is collected from the respondent. Generally, questionnaires are used to collect data. Data is also collected from secondary sources. The data is thereafter processed and organized. आधीच्या स्टेप मध्ये आपण बघितलं की आपण डेटा काय केलेला आहे, प्रायमरी मधून कलेक्ट केला, काही वेळा सेकंडरी मधून कलेक्ट केला. आणि प्रॅक्टिकल थिंक म्हणजे मार्केटिंग रिसर्च जेव्हा तुम्ही करताय तेव्हा फक्त सेकंडरी सोर्सेस वरती नाही आपण डिपेंड राहू शकत.
तर ओरिजिनल डेटा जो आहे, ऍक्च्युअल प्रॅक्टिकल कंझ्युमरचं पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे, कंझ्युमरचे एक्सपेक्टेशन, कंझ्युमरचं ओपिनियन, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात मार्केटिंग रिसर्च मध्ये. म्हणून आपण काय करतो, तर क्वेश्चनआयर यूज करून प्रायमरी डेटा कलेक्ट करतो. मग ही क्वेश्चनआयर यूज केल्यानंतर हिअर वी प्रेफर प्रोसेसिंग डेटा. आणि हा प्रोसेसिंग म्हणतो ना आपण, इट्स प्रोसेसिंग, इट्स लाईक अ व्हेरी टीडियस प्रोसेस, व्हेरी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. कारण खूप सारं आपल्याला एडिटिंग करावं लागतं, कोडिंग करावं लागेल, क्लासिफिकेशन करावं लागेल, टॅब्युलेशन करावं लागेल, आणि देन मग आपण ह्या नेक्स्ट स्टेप कडे जातो. सो हा जो डिस्टन्स आहे ना, हा खूप आहे. म्हणजे इझिली आपण ह्या अनालिसिस कडे जात नाही, ह्या प्रोसेसिंगला खूप वेळ जातो. सो इट्स व्हेरी टाइम कन्झ्युमिंग स्टेप असं आपण म्हणू शकतो इथे. सो मी 4 स्टेप सांगितल्या डेटा प्रोसेसिंगच्या, ह्या लक्षात ठेवा, ज्या इथे प्रेझेंटेशन मध्ये इन्क्लूड नाहीये. सो प्रोसेसिंग ऑफ डेटा कन्सिस्ट ऑफ 4 स्टेप. फर्स्ट एडिटिंग, देन कोडिंग, then classification, and fourth is tabulation. लक्षात राहील का? एडिटिंग, कोडिंग, क्लासिफिकेशन, टॅब्युलेशन. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Then point number next is analysis and interpretation of data. In this stage, the researcher analyzes and interprets the data. In other words, he studies the data, use the statistical tools is made to draw conclusion. आणि जेव्हा आपला डेटा रेडी होतो प्रोसेसिंग मधून, वी प्रेफर द अनालिसिस स्टेप. मग अनालिसिस मध्ये काय करतो आपण, काही टेबल फ्रेम करतो, काही चार्ट असतात, काही ग्राफ असतात, त्यामधून आपण आपला डेटा हा अनालाइज करतो. अँड इन दिस स्टेज द रिसर्चर अनालाइज अँड इंटरप्रेट द डेटा. In other words, he studies the data, use the various statistical tools is made a draw conclusion. आणि statistical tools सुद्धा काही यूज केले जातात for the purpose of easily understanding of our actual research. आणि बऱ्याच वेळी असं होतं ना की खूप सारं डिस्क्रिप्शन दिल्यानंतर, एसे मेन्शन केल्यानंतर आपल्याला रीड करायला फार बोर होतं बघा. आणि तेच जर आपण टेबल फॉर्म मध्ये एखादी गोष्ट मेन्शन केली असेल, वी कॅन इझिली अंडरस्टूड, राईट? म्हणजे मेल किती आपण प्रेफर केलेले आहेत, फिमेल किती यूज इन द सेन्स आपले रिस्पॉन्सेस किती आहेत, देन क्वालिफिकेशन वाईज असेल, एरिया वाईज असेल, एज वाईज असेल, हा जो डेटा आहे किंवा रिसर्च पॉइंट ऑफ व्ह्यूने हा सगळ्या गोष्टीसाठी आपण काही स्टॅटिस्टिकल टूल यूज करतो. मग यामध्ये मीन असेल, देन मोड असेल, को रिलेशन असेल, ANOVA टेस्ट असेल, बऱ्याचशा टेस्ट आहेत ह्या आपण इथे यूज करतो. देन पॉइंट नंबर 9, प्रेझेंटिंग द डेटा. सो आता आपलं अनालिसिस इंटरप्रिटेशन रेडी आहे. मग आपण नेक्स्ट स्टेप कडे जातो, प्रेझेंटेशन, प्रेझेंटिंग द डेटा. द फाइंडिंग ऑफ द डेटा आर द प्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ द रिपोर्ट. आणि हा डेटा कुठे प्रेझेंट करायचा आहे, तर तुमच्या रिपोर्ट मध्ये प्रेझेंट करायचा आहे. So the conclusion and recommendation should be given clearly, supplemented by the fact and figure. The report is submitted to the marketing manager for recommendation and implementation. आणि ह्या स्टेप मध्ये तुम्ही ऍक्च्युअली काय केलेलं आहे तुमच्या रिसर्च मध्ये हे तुम्हाला प्रेझेंट करावं लागतं विथ द हेल्प ऑफ रिपोर्ट. ओके, म्हणजे तुमचा रिसर्च हा कुठे काय म्हणतो, लाईक आयडेंटिटी जशी असते ना, तसा हा रिपोर्ट असतो. रिपोर्ट मधून ऍक्च्युअली क्लिअर होतं की तुम्ही काय केलेलं आहे रिसर्च मध्ये. आणि हा रिकमेंडेशन असेल, काही सजेशन असतील, काही फाइंडिंग्स असतील, व्हॉट एव्हर, हे सगळं ह्या प्रेझेंटेशन मध्ये इन्क्लूड करावं लागतं. अँड लास्ट स्टेप इज फॉलोअर. सो द लास्ट स्टेप ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन साठी लक्षात ठेवा, मार्केटिंग रिसर्चची पहिली स्टेप कोणती आहे आणि लास्ट स्टेप कोणती आहे. हे तरी कॉमनच आहेत, हे विचारले जाऊ शकतात. आणि मास्टर प्लॅन कशाला म्हटलेला आहे, ब्ल्यू प्रिंट कोणाला म्हटलेला आहे, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि डेटा प्रोसेसच्या ज्या 4 स्टेप सांगितल्या त्या 4 स्टेप त्या महत्वाच्या आहेत. तर लास्ट स्टेप बघा काय आहे. The last step in the marketing research process is to do follow-up. In this stage, the marketing manager find out whether the change in the product price, marketing policy, etc.
as per the recommendation of the report have been implemented or not. म्हणजे आता हा जो डेटा आहे हा तुम्ही मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह कडे पाठवता आणि मग मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह किंवा मार्केटिंग मॅनेजर काय करतात, तुमच्या रिसर्च प्रमाणे त्यांचे मार्केटिंग मिक्स प्रॉपर आहेत का हे चेक करतील. जर ते प्रॉपर नसतील तर ते चेंज करतील, अदरवाइज नॉट. ओके. अँड ही शुड ऑल्सो फिगर आउट इन द मार्केटिंग प्रॉब्लेम इज सॉल्व. आणि मग ते बघतात की अरे आपण जो रिसर्च केलेला आहे तो ऍक्च्युअल त्यामधून मार्केटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत का किंवा नाही, ह्या गोष्टी आपण काय करतो, चेक करतो. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. Good. So our next question is role of marketing research. The importance of marketing research is growing rapidly in the marketing of services. म्हणजे आता सध्याही बघितलं तर आपले कॉमर्सचे जास्तीत जास्त रिसर्च हे मार्केटिंग वरती होते. कारण मार्केटिंगचा स्कोप हा कसा आहे, इट्स व्हेरी वायडर आणि प्रत्येक गोष्ट कुठे ना कुठे मार्केटिंगशी कनेक्ट होते बघा. त्यामुळे मार्केटिंग रिसर्चचा स्कोप हा कसा आहे तर रॅपिडली ग्रोथ होत आहे. सो द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मार्केटिंग रिसर्च इज टू सपोर्ट मार्केटिंग डिसिजन. आणि याचं मेन इंटेन्शन काय आहे मार्केटिंग रिसर्चचं, टू सपोर्ट द मार्केटिंग डिसिजन. तुमचे जे तुम्ही डिसिजन घेताय मार्केटिंगशी रिलेटेड त्याला कुठेतरी सपोर्ट झाला पाहिजे, म्हणून आपण मार्केटिंग रिसर्च ऍक्टिव्हिटी ह्या रन करत असतो. सो इट इज रिक्वायर्ड टू द मेक सर्व्हिस अट्रॅक्टिव्ह टू द कंझ्युमर. And with the help of marketing research report, we prefer or we provide attractive services to the customer. ओके, खूप छान सर्व्हिसेस आपण काय करतो, कस्टमरना प्रोव्हाइड करतो आणि कंझ्युमरना अट्रॅक्ट हे करत असतो. सो काही रोल दिलेले आहेत. फर्स्ट इज द सेगमेंटेशन अँड टार्गेटिंग. So marketing research provide essential information which help the service marketer to decide on segmentation and targeting the market for his service product. सो सेगमेंटेशन मध्ये काय सांगितलं जातं, सेगमेंटेशन पहिली गोष्ट काय आहे हे म्हणजे माहित असलं पाहिजे. सेगमेंटेशन मीन्स डिवायडेशन ऑफ मार्केट इनटू स्मॉलर पार्ट. ओके, सेगमेंटेशनचं मीनिंग क्लिअर झालं का बघा. सेगमेंटेशन मीन्स डिवायडेशन ऑफ मार्केट इनटू स्मॉलर पार्ट. मग जेव्हा आपण मार्केटिंग रिसर्च करत असतो तेव्हा अख्ख्या मार्केटचा स्टडी करतो का हो आपण, नाही. तर माझं कॉन्सन्ट्रेशन कुठे आहे, सपोज युथ वरती आहे किंवा चाइल्ड वरती आहे किंवा जस्ट मेल वरती आहे, जस्ट फिमेल वरती आहे, तेव्हा आपण काय करतो, ह्या मार्केट सेगमेंटेशनला इम्पॉर्टन्स देतो. ओके. देन marketing research provide basic information regarding demographic, geographic, psychographic, behavioral information about the market. आणि कंझ्युमरचा ऍक्च्युअली जो काही रिस्पॉन्स आहे मग तो डेमोग्राफिकशी रिलेटेड असेल, जिओग्राफिकशी रिलेटेड असेल, सायकोग्राफशी रिलेटेड असेल किंवा बिहेवियरशी रिलेटेड असेल, ही इन्फॉर्मेशन कुठून मिळणार आहे आपल्याला, तर मार्केटिंग रिसर्च मधून मिळते. Is it clear segmentation? Yes, ma'am. Yes, ma'am. Second point is good. Second point is service product development. So marketing research is used in all stage of service product development. तर service product development काय आहे हे आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये लर्न करणार आहोत. It can be used in the concept developing stage to gather consumer input on ideas for new service product or modification of the existing services. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे, तुम्हाला एखादी सर्व्हिसेस कंझ्युमरना काय करायची आहे, सेल करायची आहे, सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे, तर तुम्ही ती कशा पद्धतीने सेल केली पाहिजे, कशा पद्धतीने प्रोव्हाइड केली पाहिजे, दिस इज कॉल्ड सर्व्हिस प्रोडक्ट डेव्हलपमेंट. लक्षात ठेवा. सो दिस इज रिलेटेड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय ओनली मार्केटिंग रिसर्च ऍक्टिव्हिटी. आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे हे कशा पद्धतीने रन करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मार्केटिंग रिसर्च शिकवतात. इट ऑल्सो हेल्प टू अंडरटेक सर्व्हिस कॉन्सेप्ट टेस्टिंग. सो ह्या खूप छोट्या छोट्या जरी वर्डिंग दिसत असले ना तरी ह्यामध्ये खूप मिनिंग आहे, खूप ब्रॉडर मिनिंग आहे. सो
marketing research is very useful for service development activity. Third point is pricing decision. So marketing research provide information about demand for the service, trend in the market, competition pricing, consumer price sensitiveness, etc. etc. मग मार्केटिंग रिसर्च काय करतं, तुम्हाला सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन मिळवून देतं म्हणजे बाजारात जाऊन भाजी आणतो तसं नाही. नाहीतर ह्या रिसर्च म्हणजे आपण म्हणतो ना छोटे पॉइंट आहेत, पण यामध्ये खूप मिनिंग आहे. ह्या प्रत्येक पॉइंट वरती तुम्हाला काय करावा लागतो, रिसर्च करावा लागतो, राईट. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉम्पिटिटरच्या प्राइसिंग काय आहेत, आपण जाऊन विचारू का, हा तुमची प्राइस जरा काय आहे सांगा बरं मला, माझ्या प्रोडक्टची प्राइस मला डिसाईड करायची, असं नाही. सो ह्यासाठी काही स्टेप्स आहेत त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतात, त्यासाठी रिसर्च करावा लागतो आणि मग तुम्हाला डिसिजन ही घ्यावे लागतात. सो मार्केटिंग रिसर्च प्रोव्हाइड एनी टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन रिगार्डिंग मार्केटिंग, बट वी फॉलो सेव्हरल स्टेप. मग ती इन्फॉर्मेशन कशाशी रिलेटेड असू शकते, लाईक अ डिमांड ऑफ द सर्व्हिसेस, ट्रेंड इन द मार्केट, कॉम्पिटिटर्स प्राइसिंग, कस्टमर प्राइस सेन्सिटिव्हनेस, व्हॉटएव्हर. ओके, दिस एनेबल द सर्व्हिस प्रोव्हायडर टू डिटरमाइन द प्राइस ऑफ हिज ऑफरिंग. आणि मग त्या सर्व्हिस प्रोव्हायडरला ज्या सर्व्हिसेस ऑफर करायच्या आहेत तो त्या प्रोडक्टची प्राइस ही इझिली डिसाइड करू शकतो. फॉर एक्झाम्पल काय दिलेलं आहे, for example, if the target market is price conscious, he may charge low price for his services. ओके, म्हणजे जर कंझ्युमर एखाद्या प्रोडक्ट बाबतीत कॉन्शियस असतील किंवा they can't afford huge amount on such a types of services, that time we will charge very low price, right? सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठून अंडरस्टूड होणार आहेत, तर मार्केटिंग रिसर्च मध्ये. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Okay. Then next is service delivery site or location. So in case of delivery of services, either the consumer have to visit the location of the service providers, or service are offered at the doorstep of the service consumer. बऱ्याच वेळी सर्व्हिस प्रोव्हायडर काय करतात की त्यांच्या स्टोर मध्ये या आणि तुम्ही सर्व्हिस परचेस करा, अदरवाइज कंझ्युमरच्या डोअर स्टेप वरती जाऊन सर्व्हिसेस ह्या प्रोव्हाइड केल्या जातात. दिस डे सर्व्हिस आर ऑल्सो डिलिव्हर्ड थ्रू इलेक्ट्रॉनिक मोड. आता हे आपल्याला माहिती आहे, ऑनलाईन सर्व्हिसेस सध्या तरी जास्त बघायला मिळतात, होय ना. सो मार्केटिंग रिसर्च प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग सुटेबिलिटी, दॅट मीन्स फेसिबिलिटी ऑफ द लोकेशन ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी. मग जर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे असतील तर त्या कशा पद्धतीने केल्या पाहिजे, किंवा जर तुम्हाला तुमचं स्टोअर एका सर्टन म्हणजे लोकेशन वरती सिलेक्ट करायचं असेल तर ते लोकेशन कसं असलं पाहिजे, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला मार्केटिंग रिसर्च मधून मिळू शकते. नेक्स्ट, प्रमोशन मिक्स डिसिजन. So this day promotion mix play a very important role in including people to buy the product. So promotion mix include publicity, advertising, sales promotion tools, public relation, etc. etc. म्हणजे आपण आधी मला वाटते लास्ट लेक्चरला पण आपण डिस्कस केलं होतं की प्रमोशन मिक्स खूप महत्वाचं आहे तुमचे प्रोडक्ट सेल होण्यासाठी, राईट. मग त्यामध्ये ऍडव्हर्टाइज असेल, पब्लिसिटी असेल, सेल्स प्रमोशन असेल, पब्लिक रिलेशन असेल, हे काय आहे तर तुमच्या प्रोडक्ट परचेसिंग वरती खूप इम्पॅक्ट करतात. बरं, मला एखादं असं एक्झाम्पल सांगाल का की ह्या प्रोडक्टचे ऍड जास्त बघितल्यामुळे मी एखादी वस्तू परचेस केलेली आहे, असं एखादं एक्झाम्पल देऊ शकाल का? नाही फक्त ऐकून कंटाळला असेल तर जरा बोला बरं. म्हणजे बऱ्याच वेळी असं होतं ना की अरे ही ऍड बघितली ना आणि सेल्स प्रमोशन बघितल्यामुळे, पब्लिसिटीमुळे मी ही वस्तू किंवा एखादी गुड्स मी परचेस केलेली आहे. किंवा पॅकेजिंगमुळे एखादी वस्तू मी परचेस केली. एखादं एक्झाम्पल द्या बरं. खूप डिफिकल्ट आहे ना क्वेश्चन. बरं, आपण क्वेश्चन थोडासा चेंज करू की प्रोडक्टची ऍडच इतकी छान असते ना, प्रोडक्ट पेक्षा ऍडच खूप छान केलेली असते. एखादं असं एक्झाम्पल द्या बरं.
ऍड खूप छान आहे. प्रोडक्ट मध्ये काहीच नाही. सांगा एखादं एक्झाम्पल सांगा बरं. थम्सअप. वाव, थम्सअप खूप सुंदर. आणि इतक्या का एक्सपेन्सिव्ह ऍड करतात, डोंट नो. मला पण हा प्रश्न पडतो, इतके छान ऍड केल्या जातात ना थम्सअप. इतकी टेस्टलेस असते थम्सअप, आणि त्याचे डिसएडव्हान्टेजेस तर लॉट्स ऑफ आहेत, है ना. सो व्हेरी गुड एक्झाम्पल. आणखी कोण सांगेल? एक्झाम्पल कोणी दिलं? महक नाही का? नुपूर. नुपूर, व्हेरी गुड नुपूर. अंबर सांग बरं एखादं एक्झाम्पल. प्रोडक्टची ऍड इतकी छान असते ना, प्रोडक्ट मध्ये काही दम नाही फारसा. असं माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू एखादं मी सांगू का एक्झाम्पल? मला काय वाटतं माहिती का, डेअरी मिल्क काय ऍड असतात छान, पण डेअरी मिल्कची चॉकलेट एवढं टेस्टी असतं कारण, आणि त्याचं पॅकेजिंग तर त्याच्याही पेक्षा खूप अट्रॅक्टिव्ह असतं, है ना. वॉट अ कलर. डेअरी मिल्कचे फॅन फार आहेत, त्यामुळे तुम्ही याला रिस्पॉन्स देणार नाही फारसे, हो, है ना. सो दिस इज जस्ट पार्ट ऑफ जोक. हा, पण प्रोडक्ट अट्रॅक्टिव्ह आहे खूप. ज्या पद्धतीने त्यावरती एक्सपेन्सेस पे केले जातात, लाईक ऍडव्हर्टायझिंग, ते बघण्यासारखे असतात. आता काही ऍडव्हर्टायझिंग सब्जेक्ट मध्ये तुम्हाला क्लिअर होईल. असो, आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. फेस कॉम्पिटिशन. इन दिस इरा, tremendous competition, service organization have to constantly offer new and better services in order to attract and retain customers. Today's competition has tremendously increased, असं आपण म्हणू शकतो. कॉम्पिटिशन ही प्रत्येक सर्व्हिसेस मध्ये इन्क्रीज झालेली बघायला मिळते. मग ह्या कॉम्पिटिशनला फेस करण्यासाठी सर्व्हिस प्रोव्हायडर काय करतात? तर सर्व्हिस प्रोव्हायडर काय करतील? सर्व्हिस प्रोव्हायडर provide attractive services to the customer for the purpose of satisfaction as well as retain customer. Retain customer is very important thing for service sector. म्हणजे फक्त तुम्ही कस्टमरला सॅटिस्फाय करणं महत्वाचं आहे का? नाही. तर तो कस्टमर रिटेन झाला पाहिजे, तुमच्या स्टोअरकडे अट्रॅक्ट झाला पाहिजे, तुमच्याच सर्व्हिसेसकडे अट्रॅक्ट जेव्हा होईल तेव्हाच त्याला रिटेन म्हणू शकतो आपण. दे हॅव टू कीप अ ट्रॅक ऑफ द कॉम्पिटिटर स्ट्रॅटेजी अँड ऑफरिंग. आणि मग जेव्हा तुम्ही ह्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताय त्यावेळी कॉम्पिटिटरच्या स्ट्रॅटेजी काय आहे ह्या गोष्टी कन्सिडर करणं महत्वाचं असतं. देन marketing research provide the information about market dynamic and competitors. These enable the appropriate strategy to face the market competition. आणि मार्केट कॉम्पिटिशन फेस करण्यासाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी ज्या आहेत किंवा कॉम्पिटिटर स्ट्रॅटेजीची इन्फॉर्मेशन हे मार्केटिंग रिसर्च मधून प्रोव्हाइड केलं जात आहे. देन नेक्स्ट इज द लेवल ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन. Many service organizations conduct customer satisfaction survey. So such a survey enable them to gather information about the level of customer satisfaction. Okay, मग customer satisfaction च्या लेवल असतात. कोणत्या लेवल? फॉर एक्झाम्पल, कंझ्युमर आर हायली सॅटिस्फाईड, कंझ्युमर आर ओनली सॅटिस्फाईड, देन न्यूट्रल, डिससॅटिस्फाईड अँड हायली डिससॅटिस्फाईड, असे काही लेवल असतात. काय म्हणतात बरं त्याला, एक स्केल आहे, 5 पॉइंट लिकर्ट स्केल, म्हणजे लेवल ठरवून दिल्या जातात आणि त्या लेवल नुसार तुम्ही टिक करायचं तुम्ही कोणत्या टाइप मध्ये सॅटिस्फाय आहात. आणि कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन बघितलं आपण, कंझ्युमर सॅटिस्फाईड, कंझ्युमर हाय सॅटिस्फाईड दॅट मीन्स डिलाइट, अँड कंझ्युमर नॉट सॅटिस्फाईड. ओके, सो ह्या लेवल तुम्ही काय करता, याचा स्टडी करता विथ द हेल्प ऑफ मार्केटिंग रिसर्च. इज इट क्लिअर क्वेश्चन? अरे गेलात की आहात? Yes, ma'am. हा, व्हेरी येस मॅम. चला. सो अवर नेक्स्ट क्वेश्चन इज न्यू सर्व्हिस डेव्हलपमेंट. एखादी सर्व्हिस जर नव्याने डेव्हलप करायची असेल
किंवा न्यू प्रोडक्ट जर लॉन्च करायचं असेल, आता आपण सर्व्हिस सेक्टर स्टडी करतोय त्यामुळे न्यू सर्व्हिस डेव्हलपमेंट, तर कोणत्या स्टेप कन्सिडर करायच्या ह्या बेसवरती हा क्वेश्चन असेल. सो सर्व्हिस डेव्हलपमेंट सायकल refers to various stage in the development of new services. So when we provide new services, that time service provider follows several steps such as idea generation. So the first step of any new service development process is to generating ideas. म्हणजे कोणती सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाइड करायला जास्त सॅटिस्फाय कंझ्युमर होतील किंवा प्रॉफिट सुद्धा मिळेल. सो पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला आयडिया ह्या जनरेट करायच्या आहे. एकच आयडिया असू नये, बऱ्याच आयडिया असाव्यात, म्हणजे त्यामधून बेस्ट आयडिया आपण सिलेक्ट करू शकतो. ओके, सो इन द फर्स्ट स्टेप हियर वी फाइंड आउट और वी सर्च आयडिया. सो आयडिया कॅन बी जनरेटेड थ्रू इंटरनल अँड एक्सटर्नल सोर्सेस, सो बोथ फॉर्मली अँड इनफॉर्मली. सम ऑफ द सोर्सेस इन्क्लूड्स, आयडिया कुठून कुठून जनरेट होऊ शकतात. इंटरनल रिसर्च डन बाय रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. मग रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट रिसर्च करता करता सांगेल, अरे ह्या ऍक्टिव्हिटी मधून सुद्धा आपण एखादा प्रोडक्ट लॉन्च करू शकतो, एखादी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो. देन मार्केट रिसर्च टू नो द नीड अँड रिक्वायरमेंट ऑफ कंझ्युमर. अँड सजेशन फ्रॉम सेल्स पीपल, जे सेल्स करणारे पीपल आहेत त्यांच्या लक्षात येतं की अरे कंझ्युमर ह्या प्रोडक्टला सुद्धा जास्त डिमांड करतायत, तर आपण हे प्रोडक्ट लॉन्च करूया का, किंवा ही सर्व्हिसेस सुद्धा कंझ्युमर एक्सपेक्ट करत आहेत. सो अशा पद्धतीने आपण आयडिया ह्या जनरेट करू शकतो. देन ब्रेन स्टॉर्मिंग विथ द एम्प्लॉईज. ब्रेन स्टॉर्मिंग कॉन्सेप्ट आपण स्टडी केली आहे का, सांगा बरं. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे काय, बऱ्याच वेळी मी सांगितलेलं आहे. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे एक ग्रुप असतो जिथे सगळेजण बसून छान गप्पा मारतात की एखादी आयडिया कशी डेव्हलप करायची ह्या गोष्टीवरती, आणि मग प्रत्येकाच्या ब्रेन मधून अशा वेगवेगळ्या आयडियाज डेव्हलप होतात. आणि जी बेस्ट आयडिया आहे ती आपण आयडिया सिलेक्ट करतो. आणि ही जी प्रोसेस चालू आहे ह्या सगळ्या प्रोसेसला ब्रेन स्टॉर्मिंग असं म्हटलं जातं. ओके, सेकंड स्टेप स्क्रीनिंग आयडिया. So this is the initial scrutiny of idea which are generated in this first step. पहिल्या स्टेप मधून ब्रेनस्टॉर्म केलं आपण आहे ना, म्हणजे प्रत्येकाने सांगितलं अरे ही माझी आयडिया फार बेस्ट आहे, तो म्हणेल हा माझी आयडिया बेस्ट आहे. मग आपण काय करतो, या सेकंड स्टेप मध्ये स्क्रुटिनी करतो. मग आपण एकेकाला डिलीट करतो, अरे हे तुझी आयडिया चुकीची आहे, चल तू बाजूला हो. दुसऱ्याला सांगा अरे तुझी आयडिया बेस्ट आहे, मग त्याला सिलेक्ट करतो. सिंपल थिंग. ओके, म्हणजेच काय तर स्क्रुटिनी करणं आयडियाची. So this is the initial scrutiny of idea which are generated in the first stage. During this stage, ideas which look promising and have potential to be successful are selected, while impractical ones are abounded. आणि ज्या गोष्टी प्रॅक्टिकल नाहीये, काही असे सांगतात ना ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये, अरे ही आयडिया अशी आहे, छान आहे, पण प्रॅक्टिकली इट कांट पॉसिबल. सो अशा जर काही आयडियाज असतील तर आपण त्या अबॉन्डेड करतो. ओके, दॅट मीन्स निग्लेक्ट करतो और इग्नोर करतो. सो दिस इज कॉल्ड द आयडिया स्क्रीनिंग. थर्ड स्टेप concept development and testing. The idea which are selected are then developed further. While idea are vague, concept are specific. A service blueprint is prepared with to give a clear picture about the types and services. The types of people involved, the people to whom the service is targeted at, the service point and tools and techniques that would be involved in performing the services. बापरे मॅडम काहीच कळलं नाही है ना. ओके, सो काय आहे बघा यामध्ये कन्सेप्ट डेव्हलपमेंट अँड टेस्टिंग. म्हणजे आपण इथे आता स्क्रुटिनी करून एक आयडिया सिलेक्ट केली आहे. सो दिस आयडिया इज सुटेबल. ओके, सो दिस इज वेग और नॉट. इथे आपण गोष्टी क्लिअर करतो, ती प्रॉपर आहे का, मग ती स्पेसिफिक आहे का, ती राईट आहे का, ह्या गोष्टी आपण इथे क्लिअर करणार. Then here we develop all things regarding this activity or this concept or this product. मग त्याच्याशी रिलेटेड एक ब्ल्यू प्रिंट
जसं आपण बघितलं आधीच्या पॉइंट मध्ये, ब्ल्यू प्रिंट मध्ये ऑल सगळ्या गोष्टी इन्क्लुड्स असतील. सिम्पल थिंग, क्लिअर पिक्चर अबाउट सच अ टाइप्स ऑफ अ प्रोडक्ट. ओके, देन business analysis, next point. In this step, only the idea that are narrowed and used for the further detailed investigation. आणि इथे आपण काय करतो, इन्व्हेस्टिगेट करतो. ओके, अजून किती 4 पॉइंट आहे. सो वी विल कंटिन्यू नेक्स्ट लेक्चर. टाइम ओव्हर. थँक्यू. ओके मॅम. अटेंडन्स कोणाचा फिलअप करायचा राहिलाय का चेक करा एकदा. मॅडम माझा लावायचा अटेंडन्स. अटेंडन्स पाठवली परत चेक करा एकदा.